व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं का या चॅप्टर मध्ये 3 डेरिव्हेशन खूपच इम्पॉर्टंट आहे. 2 डेरिव्हेशन आपण ऑलरेडी घेतले आहे. आज आपलं लास्ट डेरिव्हेशन आहे या चॅप्टरचं. या डेरिव्हेशनला आधी तुम्ही मोस्ट आयएमपी करून ठेवा आणि क्वेश्चन लिहा. शो दॅट फॉर एनी सर्किट show that for any circuit whose parts moves in fixed magnetic field. Show that for any circuit whose parts moves in fixed magnetic field, the induced EMF is time derivatives of flux. The induced EMF is time derivatives of flux regardless of shape of the circuit. Regardless of shape of the circuit. दिलं regardless of shape of the circuit. ओके, आता थोडं बोर्ड कडे लक्ष द्या. तुम्हाला म्हटलं आहे, आता मी ही घेतली आपली एक फिक्स मॅग्नेटिक फील्ड. ही काय घेतली मी एक फिक्स मॅग्नेटिक फील्ड. या फिक्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये ही एक मी सर्किट घेतलं, म्हणजे एक रेक्टँग्युलर कॉइल घेतली. पी क्यू आर एस, याची लेंथ घेतली मी एल. आता या पार्टला जर मी मूव्ह केलं, या पार्टला काय केलं मी मूव्ह, तर माझा ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ काय होतो? इंड्यूस. आणि तो इंड्यूस ईएमएफ इज काय म्हटलं आहे? टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स. इंड्यूस ईएमएफ इज टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ काय? फ्लक्स. म्हणजे मला काय प्रूफ करून दाखवायचं आहे? E इक्वल टू डी फाय बाय डी टी. इंड्यूस ईएमएफ इज टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स. तर डी बाय डी टी ऑफ काय? फ्लक्स. म्हणजे जेव्हा फ्लक्स चेंज होणार तेव्हाच ईएमएफ काय होणार आहे आपला? इंड्यूस. बरोबर आहे ना? जेव्हा फ्लक्स चेंज होतो तेव्हाच ईएमएफ काय होतो? इंड्यूस. हेच आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. E इक्वल टू डी फाय बाय डी टी. ओके, नाउ सी हिअर. तुम्हाला या डेरिव्हेशन मध्ये E इक्वल टू डी फाय बाय डी टी सुद्धा प्रूफ करून दाखवायचं आहे. आणि आपल्याला मॅथ मध्ये असते माहिती आहे कन्वर्स असते ना, म्हणजे आधी आपण E इक्वल टू डी फाय बाय डी टी प्रूफ करू आणि मग त्याचाच फॉर्म्युलांचा यूज करून E इक्वल टू बी एल व्ही सुद्धा प्रूफ करून दाखवायचं आहे. तर असं डेरिव्हेशन थोडं लॉंग आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्याल. आता मी या रेक्टँग्युलर कॉइलला मूव्ह केलं विथ वेलॉसिटी v, देन इट कव्हर द डिस्टन्स dx. त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं? dx. म्हणजे हा जो क्यू आर होता हा या पोझिशन वर जाणार. यस वर नो? कॉइल या साईडला मूव्ह झाली ना, तर ही पोझिशन हे होणार. किती डिस्टन्स कव्हर केलं त्यानं? dx. पण ज्या साईडला तो डिस्टन्स कव्हर करणार त्याच्या अपोजिट साईडला काय ऍक्ट होत असतो आपला? फोर्स. फोर्स नेहमी कोणत्या साईडला ऍक्ट होत असतो? अपोजिट. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या दुकानाचं शटर ओपन करायचं आहे. दुकानाचं शटर काय करायचं आहे? ओपन. तर तुमचं डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला राहणार? अपवर्ड. डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला राहणार? अपवर्ड. तर फोर्स कोणत्या साईडला येणार? डाऊनवर्ड. म्हणजे जे तुमचं डिस्प्लेसमेंट होत आहे ते कुठं होत आहे? अपवर्ड. आणि फोर्स कोणत्या साईडला येत आहे? डाऊनवर्ड. म्हणून मी सांगत आहो का जे पण आपलं डिस्प्लेसमेंट असते
जे काय असते आपलं डिस्प्लेसमेंट, फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शननी ऍक्ट होत असतो. जशी आता रेक्टँग्युलर कॉईल कोणत्या साईडला डिस्प्लेस झाली, राईट साईडला. कोणत्या साईडला डिस्प्लेस झाली, तर फोर्स कोणत्या साईडला ऍक्ट झाला, लेफ्ट साईडला. इज दॅट क्लिअर? ही आहे आपली मॅग्नेटिक फील्ड. ड्रॉ दिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता थोडं डायग्राम कडे लक्ष द्या. यामध्ये आधी आपण एक रेक्टँग्युलर कॉईल कन्सिडर केली आहे. कन्सिडर अ रेक्टँग्युलर कॉईल PQRS. रेक्टँग्युलर कॉईल कन्सिडर केली PQRS, प्लेस इन अ हॅव्हिंग लेंथ L, प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड B. दिसत आहे का? एक रेक्टँग्युलर कॉईल कन्सिडर केली, कोणती? PQRS. या रेक्टँग्युलर कॉईलची लेंथ किती आहे? L. कशामध्ये प्लेस केली? मॅग्नेटिक फील्ड B. दिस रेक्टँग्युलर कॉईल इज पुश टुवर्ड राईट साइड. ही रेक्टँग्युलर कॉईल आपण कोणत्या साईडला पुश केली? राईट साइड. पुश टुवर्ड राईट साइड विथ वेलोसिटी V. This rectangular coil push towards right side with velocity V, then it cover the distance dx. तर याने डिस्टन्स किती कव्हर केलं? dx डिस्टन्स कव्हर केलं. समजत आहे का? रेक्टँग्युलर कॉईल मी कोणत्या साईडला पुश केली? राईट साइड विथ वेलोसिटी V, then it cover the distance dx and force acts in opposite direction. जर आपली रेक्टँग्युलर कॉईल राईट साइडला जर मी पुश केली, dx डिस्टन्स कव्हर केलं, तर फोर्स आपला अपोजिट डायरेक्शननी काय झाला? ऍक्ट. इज दॅट क्लिअर? त्यानंतर when this rectangular coil is move, it cuts the magnetic flux. पण जेव्हा ही रेक्टँग्युलर कॉईल मूव्ह होणार, ते मॅग्नेटिक फ्लक्सला काय करणार? कट करणार. मॅग्नेटिक फ्लक्सला कट केल्याबरोबर ईएमएफ काय होत असतो? इंड्यूस होत असतो ना. तर आपला ईएमएफ काय होणार? इंड्यूस होणार. कशामध्ये इंड्यूस होणार? रेक्टँग्युलर कॉईल मध्ये. आणि एकदा ईएमएफ इंड्यूस झाला तर आपला काय फ्लो होत असतो? करंट. काय फ्लो होत असतो? मग एकदा इथे ईएमएफ इंड्यूस झाला, देन करंट इज स्टार्ट टू फ्लो. पुन्हा एकदा. फर्स्ट वन, कन्सिडर अ रेक्टँग्युलर कॉईल PQRS हॅव्हिंग लेंथ L. त्याची लेंथ किती आहे? L. आणि कशामध्ये प्लेस केली आपण? मॅग्नेटिक फील्ड B. दिस रेक्टँग्युलर कॉईल इज पुश टुवर्ड राईट साइड विथ वेलोसिटी V, then it cover the distance dx and force acts in opposite direction. आणि फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार? अपोजिट डायरेक्शन. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट, when rectangular coil is moved, it cuts the flux, then EMF is induced in rectangular coil. Due to this, the current is start to flow. आणि त्यामुळे आपल्याला काय फ्लो होणार? करंट. ड्यू टू दिस करंट इज स्टार्ट टू अँड फोर्स इज एक्झर्टेड. काय एक्झर्ट होणार? फोर्स इज एक्झर्टेड ऑन कॉईल. आता तुम्ही म्हणाल सर करंट फ्लो झाल्यावर फोर्स कसा एक्झर्ट होतो? तर तुम्ही जर ॲमीटर जर बघितलं असणार, कोणतं मीटर? ॲमीटर असो किंवा व्होल्ट मीटर असो, तर जेव्हा आपला या कॉईल मधून करंट फ्लो होतो, ॲमीटर मधून जेव्हा काय फ्लो होतो? करंट, तेव्हाच ही कॉईल बराबर डिफ्लेक्ट होते ना. मग ही कॉईल डिफ्लेक्ट होण्यासाठी त्याच्यावर काय एक्झर्ट होत असतो? फोर्स. म्हणून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हाच त्याच्यावर काय एक्झर्ट होतो? फोर्स एक्झर्ट होतो. आणि करंट जेव्हा झिरो होऊन जाते तेव्हा कॉईल ऑटोमॅटिक पुन्हा कशावर येते? झिरोवर. जेव्हा करंट फ्लो होते तर कॉईल पुन्हा मूव्ह होऊन काय दाखवते? रीडिंग दाखवते. येस ऑर नो? म्हणजे जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हा काय एक्झर्ट होणार? आपला फोर्स एक्झर्ट होणार. काय एक्झर्ट होणार?
थेरी नोट करा पटापट. कन्सिडर अ रेक्टँग्युलर कॉइल having length L placed in magnetic field B. Placed in magnetic field B. Next point. This rectangular coil push towards right side with velocity V then it cover the distance dx and force acts in opposite direction. राइट साइडला मूव्ह झाली आणि फोर्स कोणत्या साइडला ऍक्ट झाला? इन अपोजिट डायरेक्शन. नेक्स्ट पॉइंट. when rectangular coil is moved then it cuts the flux and hence EMF is induced in rectangular coil. EMF is induced in rectangular coil. Next point. Due to this, current is start to flow and force is exerted on rectangular coil. Due to this, current is start to flow and force is exerted on rectangular coil, which is given by लक्ष द्याल F equal to BIL. फ्लक्स कट झाले. रेक्टँग्युलर कॉइल मध्ये ईएमएफ काय झाला? इंड्यूस. ईएमएफ इंड्यूस झाल्यावर काय फ्लो होतो? करंट फ्लो झाल्याबरोबर त्याच्यावर काय एक्झर्ट झाला? फोर्स. तो फोर्स काय लिहिला आपण? बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे करंट आणि एल म्हणजे काय? त्याची लेंथ. त्यानंतर नाव वर्क इक्वल टू किंवा वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असते. वर्क डनच्या दोन कंडिशन लक्षात ठेव जा. एक म्हणजे वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जेव्हा आपण फोर्स लावू, जसं आता इथं चेअर आहे, या चेअरला मी फोर्स लावला, याचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. वर्क डन. येस ऑर नो? मला हे चेअर इथून तिथं ठेवायची होती, हे माझं वर्क होतं.
तर याला मी काय अप्लाय केला, फोर्स. फोर्स अप्लाय केल्याबरोबर ते काय झाली, डिस्प्लेस. म्हणजे वर्क डन इक्वल टू काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे पहिली कंडिशन लक्षात ठेवायची. दुसरी कंडिशन, वर्क डन इक्वल टू असते एनर्जी. वर्क डन इक्वल टू तेवढंच वर्क करता येणार जेवढी आपल्यामध्ये काय असणार, एनर्जी. तर या दोन कंडिशन नेहमी लक्षात ठेवायच्या. पहिले काय सांगितलं मी, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन फोर्स एफ, डिस्प्लेसमेंट किती होता, dx. फोर्सची व्हॅल्यू BIL इंटू dx. BI DA प्रत्येकाचं लिहिणार आहे मी आता. L इंटू dx म्हणजेच DA. L म्हणजे लेंथ, L म्हणजे, आणि dx म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट. म्हणजे लेंथ आणि डिस्प्लेसमेंट झालं तर एरिया चेंज झाला. काय चेंज झाला, एरिया. येस ऑर नो. लेंथ इंटू ब्रेथ, हे L, ते dx त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. येस ऑर नो. तर आपला एरिया काय झाला, चेंज. म्हणून L इंटू dx इक्वल टू काय लिहिलं मी, DA. अगेन I d फाय. आता d फाय कसा आला, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, B म्हणजे, DA म्हणजे चेंज इन एरिया. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, DA म्हणजे चेंज इन एरिया. तर मॅग्नेटिक फील्ड जर आपला एरिया जर चेंज झाला, मॅग्नेटिक फील्ड ॲज इट इज, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट राहणार ना, पण आपला काय चेंज झाला, एरिया. एरिया चेंज झाल्याबरोबर आपला फ्लक्स चेंज होत असते, आणि फ्लक्स चेंज झाला म्हणूनच ईएमएफ काय होत असते, इंड्यूस. तर B इंटू DA लाच मी इथे काय लिहिलं आता, d फाय. सो वर्क डन इक्वल टू काय आलं, I इंटू d फाय. अगेन वी नो दॅट वर्क डन इक्वल टू, मी तुम्हाला आताच सांगितलं, काय सांगितलं, एनर्जी. वर्क डन इक्वल टू काय, एनर्जी. वर्क डन, आता जी एनर्जी असते, जसं या मोबाईलची एनर्जी, या मोबाईलला मी चार्ज करणार, यस ऑर नो. चार्ज केल्याबरोबर इथं काय येणार, व्होल्टेज, करंट, इलेक्ट्रिक सर्किट चालू आहे ना आपलं, व्होल्टेज, करंट आणि टाइम येणार. व्होल्टेज, करंट आणि येणार का टाइम. मोबाईलला कनेक्ट केल्याबरोबर हा ऑटोमॅटिकली फुल चार्ज होतो का काही ना काही टाइम लागतो. असं याच्या आधी पण मी शिकवलंय तुम्हाला. तर व्होल्टेज काय असतो, कॉन्स्टंट. करंट कॉन्स्टंट. टाइम कॉन्स्टंट असतो का, कारण मी याला चार्जिंग लावल्याबरोबर टाइम माझा व्हॅरी होत राहणार. तर एनर्जी, एनर्जी म्हणजे आता याची काय झाली, मोबाईलची चार्जिंग. एनर्जी म्हणजे मोबाईलची चार्जिंगच ना. किंवा एनर्जीचा मी फॉर्म्युला पण लिहून देऊ शकतो. एनर्जीचा फॉर्म्युला असते पॉवर इंटू टाइम. माहित आहे एनर्जीचा फॉर्म्युला, पॉवर इंटू टाइम न करून देऊ का डायरेक्ट एनर्जी म्हणजे चार्जिंग ह्या कन्सेप्ट न लिहून देऊ. पॉवर इंटू टाइम करू. एनर्जी म्हणजे काय होते, पॉवर इंटू टाइम. पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट. सो व्होल्टेजचा E, करंटचा I, आणि टाइम आपला चेंज असतो नेहमी, तर काय होणार, dt. वर्क डन सेम सेम आहे. याला इक्वेशन 1 देतो, याला इक्वेशन 2 देतो. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहिलं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, लेफ्ट हँड साइड दोघांची पण काय आहे, सेम. तर राईट हँड साइड पण काय येणार, सेम. काय लिहू शकतो मी आता मग, EI dt इक्वल टू, EI dt इक्वल टू काय, I d फाय. I गेट, I गेट, dt इकडे जाऊन काय होणार, डिवाइड. सो E इक्वल टू काय येणार, d phi by dt. Is that clear? Write down fast.